याने बोलवलं पाहिजे, रेकॉर्डिंग आहे. अरे तुझ्याशी मीटिंग कर ना, आम्हाला काय करायचं? मग याने दिलं आमंत्रण, आलो आम्ही. आम्हाला बिल्डिंगची मतलब आहे. काय झालं ते? काय झालं तेवढं कमी होतं का? पण काय केलं ना. अरे तुला कुठे वाटतंय? मी तिथे वाटत बोलवलं आम्ही आलो. रात्री बोलवलं आम्ही आलो. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी आता मोठं पाऊल उचललंय. पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मध्यरात्री ताब्यात घेतलंय. भाजप कार्यकर्ते ओमनाथ नाटेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली नितीन पाटील, रवी पाटील यांच्यासह 12 जणांविरोधात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी नितीन आणि रवी पाटील यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची तब्येत अचानक खालावली. या घटनेनंतर रुग्णालयात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी जमा झाले होते. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती पाहता पोलिसांनी दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता शिफ्ट केलंय. या कारवाईवर आता शिवसेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय. हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं. मला बाहेरून कळालं. मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही, पोलीस स्टेशनला आहे. पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गया करायला लागलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं. तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं. तिथेही मला सांगितलं की हे काय आणि सत्तेचा गैरउपयोग का करताय? सत्तेचा गैरउपयोग का करताय? अशा प्रकारे आपल्या उमेदवारांना आज ज्या पद्धतीने पोलिसांनी आणलेल्या त्यांच्या घरामध्ये आणि आता त्यांची काय परिस्थिती काय सांगता? 2 दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले. खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे. कारण कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे. मी पोलिसांचं पोलिसांचा निषेध करतो. कारण ह्या पेशंटचं वाढलेलं BP, पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करायचा निर्णय घेतला. डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे. कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची. हार्टचाही BP वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्टिंग करत आहोत. पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे, म्हणून मी त्याचा निषेध करतो. KDMच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती असली तरी डोंबिवलीत पॅनल क्रमांक 29 मध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. या पॅनलमध्ये भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 4 उमेदवार समोरासमोर असल्याने प्रचारादरम्यान तणाव शिगेला पोहोचला होता. रविवारी संध्याकाळी मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरून पहिल्यांदा राडा झाला. यानंतर सोमवारी मध्यरात्री पुन्हा एकदा पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या दोन्ही घटनांमध्ये भाजपचे 2 तर शिवसेनेचे 2 पदाधिकारी जखमी झालेत. तसेच भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे गंभीर जखमी झालेत. त्यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.